भारतीय संविधान फक्त एक कायद्याचं पुस्तक नाही, तर भारताच्या इतिहास, कला आणि लोकशाहीचं प्रतीक आहे. नमस्कार. आजच्या या विश्लेषणात्मक माहितीपटामध्ये आपण भारतीय संविधानाच्या निर्मितीमागील काही अतिशय रंजक आणि महत्त्वाचे इम्पॉर्टंट फॅक्ट्स समजून घेणार आहोत. हे केवळ एक दस्तऐवज नाही, तर अनेक विद्वानांच्या, विचारवंतांच्या आणि कलाकारांच्या अथक परिश्रमाचं ते फळ आहे. आज आपण या संविधानामागचे शिल्पकार, त्याला अलौकिक सौंदर्य प्राप्त करून देणारे कलाकार आणि या महान दस्तऐवजाच्या हिंदी भाषेतील कायदेशीर प्रवासाबद्दल अत्यंत सविस्तर माहिती घेणार आहोत. आज आपण काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात सांगतो. सुरुवातीला कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, मग त्याची कॅलिग्राफी अँड डेकोरेशन, त्यानंतर द हिंदी कॉन्स्टिट्यूशन जर्नी, पुढे आर्टिकल 394A प्रोव्हिजन्स आणि शेवटी एक क्विक रिव्हिजन समरी. चला लगेच सुरुवात करूया. पहिला भाग, द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आणि द आर्किटेक्ट्स ऑफ डेमोक्रेसी. तुम्हाला माहितीये का, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचं अधिकृत चिन्ह म्हणजे ऑफिशियल सील काय होतं? तर ते होतं हत्ती, म्हणजेच एलिफंट. आता हत्तीच का? कारण हत्ती हे नेहमीच शक्ती, अफाट शहाणपण आणि विशालतेचं प्रतीक मानलं जातं. आणि आपल्या भारतीय संविधानाचा तो अभाढव्य विस्तार आणि सखोलता पाहता हे सिंबल एकदम परफेक्ट मॅच होतो, नाही का? आता या विशाल सभेच्या मुख्य चेहऱ्यांमागे काही अतिशय महत्त्वाची माणसं होती. त्यातलंच एक खूप मोठं नाव म्हणजे B.N. राव यांची कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे कॉन्स्टिट्यूशनल ॲडवायझर म्हणजे कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती झाली होती. B.N. राव यांनी जगातल्या वेगवेगळ्या देशांच्या संविधानांचा अगदी सखोल अभ्यास केला आणि आपल्या संविधानाचा पहिला मूळ मसुदा तयार करण्यात एकदम पायाभूत भूमिका बजावली. हे काम खऱ्या अर्थाने भारताच्या भविष्याचा नकाशा तयार करण्यासारखंच होतं. संविधान निर्मितीची ही प्रक्रिया काही छोटी नव्हती, ती खूप प्रदीर्घ होती. आणि या संपूर्ण प्रक्रियेचं प्रशासकीय कामकाज अत्यंत चोखपणे सांभाळण्याची ती अत्यंत गुंतागुंतीची जबाबदारी होती H.V.R. अय्यंगार यांच्यावर. ते कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे सेक्रेटरी म्हणजे सचिव होते. सभेचे सगळे ऐतिहासिक रेकॉर्ड्स अचूकपणे जतन करणं, बैठकींचं नियोजन करणं, हे सगळं सुरळीत चालवण्याचं श्रेय त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानाला जातं. आणि जेव्हा संविधान सभेतील सर्व चर्चा आणि निर्णयांना एका क्लिष्ट कायदेशीर भाषेच्या चौकटीत बसवण्याची वेळ आली, तेव्हा एक नाव प्रकर्षाने समोर येतं. ते म्हणजे S.N. मुखर्जी. ते आपल्या संविधानाचे चीफ ड्राफ्ट्समन होते. सर्व वादविवादांना आणि अंतिम निर्णयांना अचूक कायदेशीर भाषेच्या मसुद्यात रूपांतरित करण्याचं हे प्रचंड कठीण काम S.N. मुखर्जी यांनी अतिशय कुशलतेने पार पाडलं. दुसरा भाग, कॅलिग्राफी अँड डेकोरेशन, द आर्टिझन्स टच. आता एक अतिशय थक्क करणारी गोष्ट सांगतो. आपलं हे मूळ संविधान कोणत्याही मशीन किंवा टाईपरायटरवर छापलेलं नाहीये. प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी हे संपूर्ण मूळ संविधान स्वतःच्या हाताने हँड रिटन लिहिलं आहे. त्यांची ती कॅलिग्राफीची फ्लोईंग इटॅलिक स्टाईल या संपूर्ण मसुद्याला एक वेगळंच राजेशाही सौंदर्य देते. आणि दुसरीकडे या हस्तलिखित पानांचं ब्युटिफिकेशन आणि डेकोरेशन केलंय ते शांतिनिकेतनच्या सुप्रसिद्ध कलाकारांनी. यात प्रामुख्याने नंदलाल बोस आणि बेव्हार राम मनोहर सिन्हा या महान कलाकारांचा समावेश होता. त्यांनी भारताचा हजारो वर्षांचा इतिहास या संविधानाच्या पानांवर खऱ्या अर्थाने जिवंत केला. संविधानाचा आत्मा म्हणजे आपली उद्देशिका, ज्याला आपण प्रिएम्बल म्हणतो. या मूळ प्रिएम्बलला विशेषतः डेकोरेट आणि इल्युमिनेट करण्याचं अत्यंत बारकाईचं काम बेव्हार राममनोहर सिन्हा यांनी केलं. त्यांच्या कुंचल्यातून साकारलेली ही उद्देशिकेची सजावट आज भारताच्या ऐतिहासिक वारशाचा एक अमूल्य भाग आहे. जेव्हा आपण हे पान पाहतो तेव्हा भारताची विविधता आणि एकता अक्षरशः एकाच चौकटीत आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. तिसरा भाग, द हिंदी कॉन्स्टिट्यूशन जर्नी, लिंग्विस्टिक एव्होल्युशन. जसं इंग्रजी संविधानासाठी कलाकारांनी अमूल्य योगदान दिलं, अगदी तसंच हिंदी संविधानासाठीही उत्तम काम झालं. बसंत कृष्ण वैद्य यांनी हिंदी संविधानाची अतिशय वळणदार आणि सुंदर कॅलिग्राफी केली. आणि या हिंदी आवृत्तीच्या पानांना सजवण्याचं म्हणजे डेकोरेशनचं काम पुन्हा एकदा शांतिनिकेतनचे महान कलाकार नंदलाल बोस यांनी अगदी उत्कृष्टपणे पूर्ण केलं. यामुळे हिंदी संविधानालाही मूळ इंग्रजी संविधानाइतकंच सौंदर्य प्राप्त झालं. आता याच्या भाषिक आणि कायदेशीर प्रवासाकडे वळूया. ओरिजिनल पोझिशन पाहिली ना, तर सुरुवातीला संविधानामध्ये हिंदीच्या ऑथॉरिटेटिव्ह टेक्स्टबद्दल कोणतीही विशेष तरतूद नव्हतीच. पण जसा काळ पुढे गेला, प्रशासकीय कामकाज वाढलं, तशी एका अधिकृत हिंदी मसुद्याची गरज प्रकर्षाने भासू लागली. आणि अखेर सालाकडे लक्ष द्या. 1987 मध्ये 58th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट म्हणजेच 58वी घटनादुरुस्ती भारतीय संसदेत संमत करण्यात आली. या घटनादुरुस्तीने हिंदी भाषेतील संविधानासाठी एक नवा आणि स्पष्ट कायदेशीर मार्ग मोकळा केला.
चौथा भाग. आर्टिकल 394A प्रोव्हिजन्स द लिव्हिंग वर्ड इन पार्ट 22. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आर्टिकल 394A अतिशय महत्वाचं आहे. यात 3 मुख्य तरतुदी आहेत. पहिली म्हणजे हिंदी ट्रान्सलेशन पब्लिकेशन. याद्वारे राष्ट्रपतींना संविधानाचे आणि त्यातल्या सर्व घटनादुरुस्त्यांचे हिंदी भाषांतर प्रकाशित करण्याचा अधिकार दिला गेला. दुसरी तरतूद आहे सेम मिनिंग. यात स्पष्ट केलंय की प्रकाशित होणाऱ्या या हिंदी भाषांतराचा अर्थ तंतोतंत मूळ इंग्रजी मसुद्यासारखाच असेल आणि समजा यात काही डिफिकल्टी आलीच तर राष्ट्रपती त्या हिंदी मसुद्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा किंवा रिवाईज करू शकतात. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट ऑथॉरिटेटिव्ह टेक्स्ट. हे प्रकाशित झालेले हिंदी भाषांतरच संविधानाचं अधिकृत रूप म्हणजेच ऑफिशियल ऑथॉरिटेटिव्ह हिंदी टेक्स्ट मानलं जाईल. शेवटचा 5वा भाग क्विक रिव्हिजन समरी रिमेंबरिंग द फॅक्ट्स. चला आपण आतापर्यंत जे पाहिलं त्याची एक फास्ट उजळणी करूया म्हणजे सगळं पक्क लक्षात राहील. कॉन्स्टिट्यूशनल ॲडवायझर कोण होते? बरोबर, BN राव. सेक्रेटरीची महत्वाची जबाबदारी कोणी सांभाळली? HVR अय्यंगार. चीफ ड्राफ्ट्समन म्हणून अत्यंत क्लिष्ट काम कोणी केलं? SN मुखर्जी यांनी. संविधानाची मूळ इंग्रजी कॅलिग्राफी प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी केली तर हिंदी कॅलिग्राफी वसंत कृष्ण वैद्य यांच्या हातांनी साकारली गेली. आणि ऐतिहासिक दस्तऐवजाला सजवणारे डेकोरेटर्स होते शांतिनिकेतनचे नंदलाल बोस आणि बेव्हार राम मनोहर सिन्हा. ही सर्व नावं आणि त्यांच्या भूमिका कायम लक्षात ठेवा. आपल्या संविधानाचा हा निर्मितीचा आणि सजावटीचा प्रवास खरोखरच थक्क करणारा आणि आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. अनेक विचारवंत, कायदेपंडित, प्रशासकीय अधिकारी आणि महान कलाकारांच्या अथक परिश्रमातून आपला हा सर्वोच्च कायदा साकार झाला आहे. ही केवळ पानांवर लिहिलेली अक्षरे नाहीत तर ती भारताची ओळख, भारताचा संघर्ष आणि भारताचं उज्ज्वल भविष्य आहे. हे सगळं समजून घेतल्यानंतर संविधानाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन नक्कीच अधिक आदरणीय बनतो. आणि म्हणूनच आपल्याला अगदी अभिमानाने असं म्हणता येईल की भारतीय संविधान हे भारताच्या लोकशाहीचं सर्वात मोठं प्रतीक आहे.